दरम्यान मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय। अनेक महिने आम्ही विचारतो, पार्लमेंटमध्ये मणिपूरवरनं प्रचंड चर्चा झाली। परवा प्रशांत दादाही त्या मीटिंगला उपस्थित होते। परवा जी आमची वर्किंग कमिटी झाली किंवा काली नगरच्या सभेमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख झाला। मणिपूर या देशाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। तिथली जी महिला आहे, तिथले जी लहान मुलं आहेत, तिथले जे कर्तृत्ववान पुरुष आहेत ते भारतीय आहेत। मणिपूरबद्दलचा मही आदेश काढत आम्ही किती वेळा चर्चा मागितली। सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले, तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं। त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते? मणिपुर में क्या हो गया, कल कश्मीर में क्या हो गया। मोहन भागवत जी आदरणीय है, बोलते हैं, लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद से चल रही है ना, बोलने से क्या होता है। लोकांची सेवा करताना अहंकार बाळगू नये असं सुद्धा ते एक बाबा प्रकार मग जे अहंकार बाळगतायत त्यांना सत्तेवरून कसं हटवता येईल पहा। आशीर्वाद कशाला देते आहे मग सरकारला?